मिळालं. रेडी आहात आज सगळेजण नवीन शिकण्यासाठी, नवीन काही मिळवण्यासाठी? येस. मग नवीन मिळायचं असेल तर आपण ऑन पाहिजे, आपला व्हिडिओ ऑन, आपली स्माइल चेहऱ्यावर, रिसिव्ह मोड कसा असतो ना, लक्ष्मी जे काही एनर्जेटिक आहे भगवंत त्यांना सगळ्यांना हॅपीनेस आवडतो, त्यांना गुड लुकिंग आवडतं, चांगलं दिसणं आवडतं. बघा ना कसे प्रेझेंटेबल देव असतात. तुम्ही फोटो जर त्यांचे बघितले असतील तर किती सुंदर त्यांचे केस आणि किती छान असं तयार चेहऱ्यावर स्माईल. असे फोटो पण काहीतरी बोलके असं सांगतात. आपण बघतो ना लक्ष्मी माता, सरस्वती, सरस्वतीच्यावर एक पीसफुल दिसतं, एक ज्ञानाचं प्रतीक दिसतं. जे सगळे जे आहे देवदेवता त्यांचे जे गुण आहे त्याच्यावर दिसतं. काली माता आहे तो क्रोध दिसतो है ना. मग ते कशा पद्धती हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात? फोटो आहे, देवदेवता आहे, इमॅजिन आपण ते बघितले त्यांना, पण आपल्या कुठेतरी इमॅजिनेशन मध्ये किंवा जे काही अगोदर साधू संत होईल त्यांनी ते आपल्यासाठी तसे इमेज बनवून ठेवलेले, म्हणजे त्यांच्या गुण घेऊन त्या इमेज आहेत है ना. मग आपले पण आपण त्याच्यात जर आपले गुण आपल्याकडे आणायला लागले, छोटे छोटे गुण आपण जर इम्प्लिमेंट करायला लागतो, आपल्या लक्षात येईल की आपल्याला ते गुण यायला लागले ना, मग त्या गोष्टी येत जाईल. मग लक्ष्मी माता काय स्थिर बसत असते ती एका ठिकाणी है ना, अशी स्थिर मांडी घालून अशी कमळाच्या फुलामध्ये. मग हा कॉल जॉईन करताना बनायचं स्वतःला मी लक्ष्मी माता आहे, मी पण तशीच बसणार छान कमळाच्या फुलामध्ये बसलेली आहे, छान रिसिव्ह मोड मध्ये, वाव छान अशी बसलेली आहे. लक्ष्मी माता कशी बसत असेल आणि इकडं तिकडं किचन मध्ये पळापळ केली ते चंचल लक्ष्मी. तुम्हाला कुठली पाहिजे? कुठली पाहिजे? स्थिर लक्ष्मी. स्थिर लक्ष्मी पाहिजे. तर मग थोड्या वेळा पुरतं का होईना स्वतःला स्थिर करायला शिका. कारण आपण आपल्या तितक्या शक्ती आहे ना ते व्यवस्थित जाता की आपल्या वरीमध्ये टेन्शनमध्ये आपण इतके गडबड गडबड काम आणि इतक्या सगळ्या गोष्टी अशा फास्ट मध्ये, कारण आपण नारी शक्ती मल्टिपल काम करणारी माहिती ना तुम्हाला. असं अगदी बाळ कडेवर घेऊन पण ती असं स्वयंपाक करत असते, ती शक्ती तिच्याकडे. एक वस्तू काही असेल तर आपण बघतो शेतामध्ये पण त्या बायका असं बाळाला बांधून एका ह्याच्यात मल्टिपल कामं करू शकते. ही टास्क फक्त स्त्रीला दिलेली, ही शक्ती फक्त स्त्रीला दिलेली. मग त्याचा खरंच कधी कधी फायदा होतो की त्याचा तोटा होतो. मग मोबाईल चालू चालू असताना असं त्या फिरायला वॉकिंग जाताना त्या गप्पा मारतच जातात. मग हिचं असं तिचं तसं, माझ्या सासूने तुझ्या सासूने सेम सेम बजाव ढोलकी दोनों तरफ से असं होतं ना. मग त्या शक्तीचा फायदा करायचा आपल्याला, त्या शक्तीचा गलत वापर नाही करायचा. मग ती कुठं कुठे इम्प्लिमेंट करायची. मग काहीतरी दिवसातून 1 तास 2 तास आपल्याला स्थिर राहायला शिकवावं लागेल. स्थिरता. आणि स्थिर राहायला गेलो बघा, मेडिटेशनची नवीन नवीन प्रॅक्टिस करतो ध्यानाची, तर कसं होतं ना आपल्याला इथं खाजईल तिथं खाजईल, इथं काहीतरी चुळबुळ होईल तिथं काहीतरी चुळबुळ होईल. कसं होत असतं म्हणजे तो चंचलपणा तो गुण जो आहे ना आपल्यामध्ये दिसत असतो आणि तो येतच असतो. मग त्याची प्रॅक्टिस करून करून आपण मेडिटेशन मध्ये पण हळू 5 मिनिटं 10 मिनिटं नंतर मग आपण 1-1 तास पर्यंत बसू शकतो. नाहीतर मग ते मांडी घातली की असंच होतंय, मुंग्याचं काय हेच होतंय तेच होतंय. मग आपल्याला स्थिरता जर शिकायची असेल तर हा क्लास खूप छान आपल्यासाठी. 1 तासाचा छान बसलो ना एक लक्ष्मी सारखं, मी लक्ष्मी आहे माझ्या घरची. प्रत्येक जण आपल्या आपल्या घरची लक्ष्मीच आहे ना, आहे ना की नाही? शेजारची आहे नाही, आपणच लक्ष्मी. तर मी माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तशा तशा प्रकारे आपण हा कॉल अटेंड करायचा आणि माझ्याकडे भरभरून लक्ष्मी, मी लक्ष्मीची मुलगी आहे, मी लक्ष्मी आहे, मी या युनिव्हर्सलची लाडकी लेक आहे, असं मग स्वतःला म्हणत राहायचं आणि मस्तपैकी बसायचे. आज तुम्हाला खूप अमेझिंग एक फ्रेंड भेटणार आहे. किती लोकांना एक अजून नवीन फ्रेंड पाहिजे, अजून नवीन शिकवायला पाहिजे, म्हणजे गुरुच मिळणार आहे तुम्हाला आज. आणि ते गुरु जे असतात ते आपल्याला खूप शिकवत असतात आणि खूप प्रेमाने शिकवत असतात. असे गुरु आजच्या टॉपिक मध्ये मिळणार आहे. कालचा टॉपिक आपला खूप छान होता, कालही आपण नवीन शिकलो. येस, तर कालच्या टॉपिकची रिव्हिजन केली तुम्ही, प्रॅक्टिस केली? काल कुठला टॉपिक होता आपला? अपने नजरों के ठीक सामने. आपले ना कालचा टॉपिक खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि कालच्या टॉपिकची जेवढी सुंदर प्रॅक्टिस होईल ना तेवढं अमेझिंग आपले स्वप्न पूर्ण होणार. त्याची रिव्हिजनच करत राहायची कालच्या टॉपिकची जी आहे. आणि त्याच्यामध्ये स्वतः रोंडाचा एक्सपिरियन्स आहे की तिने तिचे स्वप्न कसे पूर्ण केले, तिचे ड्रीम कसे पूर्ण केले, तशा प्रकारे आपल्याला जायचंय आणि आपल्याला मॅडम स्वतःची मॅजिक पूर्ण करून. मॅडम कालची रेकॉर्डिंग नाही टाकली? आता आता येईल सर, आली आता 9 वाजता त्याचं केलेलं आहे माझ्या मुलांनी, आता थोड्या वेळाने झाली असेल. ओके चालेल, थँक्यू मॅडम. त्यांनी लोड धन्यवाद. करून ठेवलेलं आहे, आता टाकली असेल. तुम्ही हे करा थोड्या वेळाने हे झाल्यावर. तर चालेल. कालचा टॉपिक खूप महत्वाचा आहे सर, आणि इतकं सुंदररित्या आपण आपले ड्रीम पूर्ण करू शकतो. तर त्याची अशी लिस्ट बनवायची, दाराच्या पाठीमागे लावायची. मी सांगेल ते हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये कसं करून घ्यायचं. नंतर जे आपले 4-5 दिवस रिव्हिजनचे राहील ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. ओके, तर आजच्या टॉपिक साठी एकदम मस्त बसून घ्या. आज तुम्हाला गुरु मिळणार आहे. गुरु माहिती आहे ना?
गुरु काय असतं? गु काय आहे? अंधार. रू हो. काय आहे? प्रकाश. मग अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती आपली गुरु असते. तुम्ही आहात माहिती? ना आमचे गुरु. काय म्हटले? तुम्ही आमचे गुरुच आहेत मॅडम. हा, अजून एक गुरु आता आपल्या सगळ्यांना घ्यायचे आहे, जे सगळ्यांचे ब्रह्मांडाचे गुरु आहे. अजून एक गुरु आपल्याला आज घ्यायचे आहे. त्या गुरूंबद्दल आपल्याला आज शिकायचंय, त्यांचं पण धन्यवाद करायचं आहे. मग आपल्याला हे 5 आपल्याला ब्रह्मांडाने 5 फ्रेंड दिलेले, त्यांच्याशी चांगली आपल्याला फ्रेंडशिप करायची. प्रत्येक चॅप्टर मध्ये आपल्या फ्रेंडशिप रिव्हिजन करायची. एखादा फ्रेंड असतो ना आपल्याला, हळूहळू कधी कट्टी दोस्ती, कधी गप्पा, हे छोटं छोटं होत असतं. मग आपल्याला हळूहळू त्यांच्याशी एकदम छान फ्रेंडशिप करायची. येस, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे जादूची हवा, जादूचं मॅजिकली हवा. येस, तर आज आपल्या चॅप्टर करू. जेव्हा आपल्याला हवा अशी फ्री मध्ये मिळती आणि मस्तपैकी आपल्याला चालू आहे, कंटिन्यू आपला श्वास चालू आहे, तेव्हा त्याचे काही आपण आपल्याकडे टेकन फॉर ग्रँटेड, काय सगळ्यांना सगळीकडेच आहे. पण अशा ठिकाणी जर आपण कधी गेलो बाय द वे, तर तिथं असं म्हणजे हवाच नाही, किंवा तिथं हवेचं खूप असं काहीतरी कधीतरी अनुभवलं असेल ना, की काहीतरी असं गुदमरल्यासारखं होतं. कधीतरी लाईफ मध्ये अनुभवतो आपण की तिथं खूप कमी आहे हवाची. किंवा काही काही देश असे, लडाखला जाताना कुठलं तरी एक गाव आहे म्हणतात, तिथं म्हणजे ऑक्सिजन नाच्या बरोबर आहे. तिथं जर राहायचं किंवा जायचं, इथून घरून आपल्याला ऑक्सिजन मास्क आणि घेऊन जावं लागतं, सिलेंडर घेऊन जावं लागतं. तर आपण किती भाग्यशाली आहोत, अशा ठिकाणी राहतो की आपल्याला नॅचरली मिळतंय सगळं. आणि आज त्याच्याबद्दल आपण किती ग्रेटफुल व्हायला पाहिजे. ती हवा आपल्याला जी मिळालेली, ते गुरु जी मिळाले, पवन देव माहिती ना, तर मग पवन देव जे मिळालेले आपल्याला, तर त्या गुरुसाठी आपण किती ग्रेटफुल राहिलं पाहिजे. त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये आपण मॅजिक साठी कसा उपयोग करून घेणार आहे. प्रत्येकाकडे श्वास आहे, निरंतर आहे ना. किती घ्या, काय त्याचं मोजणं, तुम्हाला काही बिल येतं त्याचं मीटर, इतकं झाला तुमचा श्वास, इतका मंथली झाला, इतकं झाला, तितकं झाला, आज खूपच वाढले. मग हे श्वास आहे, या श्वासामध्ये मॅजिक दडलेले. तुम्हाला माहितीये, हे श्वास जेवढे आपले वापरले जातात, कुत्रा आहे, कुत्रा त्याचं तो एका मिनिटाला जवळपास जास्त श्वास घेतो, 20 30 40 काय त्याचे काउंटिंग असेल ते. त्याच्यामुळे त्याचं आयुष्य कमी आहे. जेवढे पण प्राणी आहेत, आपण बघतो ना कुत्र्याच्या बाजूला किंवा मांजराच्या बाजूला, त्यांचं बघा कंटिन्यू असं हे चालू असतं, हाफ हाफ चालू असतं, है ना. मग त्यांच्या श्वासाची काउंटिंग जी असते ती जास्त असते. कासव जो आहे तो एका मिनिटात 4 वेळा श्वास घेतो, म्हणजे तो दीर्घ आयुष्य आहे. मग तुम्हाला जर तुमच्या श्वासासोबत प्रॅक्टिस करायची असेल, तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायला शिकलं पाहिजे. जेवढा तुमचा दीर्घ श्वास राहील, डीप ब्रिदिंग, तर बघा डॉक्टर सांगता डीप ब्रिदिंग करायला पाहिजे. आपल्याला हे म्हणजे आपला श्वास जो आहे तो डीप ब्रिदिंग मध्ये काम केलं पाहिजे. तर मग ह्या डीप ब्रिदिंग कसं करायचं? यस, सगळे रेडी आहात आजच्या टॉपिक साठी? अमेझिंग. डायरी पेन प्रत्येकाकडे आहे, कारण हाच खजिना आहे तुमच्याकडं. नंतर डायरी पेन तुमचा खजिना तुमच्याकडे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे, कारण हे लिहिलेलं कधी वाया जात नाही. म्हणे ना एक, 100 बार बक्का 1 बार लिखा, ऐकलेली ना म्हण. तर ते त्याच्या पाठीमाग कारण आहे, ज्या म्हणी झालेल्या त्याच्या पाठीमाग कारण आहे. मग हे 100 वेळेस बडबड बडबड केलं आणि ते 1 वेळेस लिहिलं, तर हे काय ब्रेन मध्ये काम करतं. मग आता आपल्याला लिहायची सवय नाही, शाळा सोडून तर किती दिवस झाले. हे सगळ्या रिव्हिजन जे आहे तुमच्या परत रिव्हिजन होणार. त्याच्यामुळं डायरी पेन अशी गोष्ट आहे की आपण लर्निंग मोड मध्ये जातो आणि फोकस मध्ये जातो. येस, मग आता हे एक वाक्य आहे, तुम्हाला काही नवीन कळालं, हे लिहून घेतलं तुम्ही, तर तुमच्या ते सबकॉन्शियस मध्ये जाणार. बरे तुम्हाला नंतर वाचायला वेळ मिळो नाही मिळो, ती डायरी कुठे जाऊ, पण ती प्रिंट आउट करणार मध्ये जाऊन. म्हणजे प्रिंटिंग साठी काय करावं लागतं आपल्याला? रायटिंग मध्ये करावं लागतं. ती आपली भाषा असते, आपली आत्म्याची भाषा असते, आपल्या भाषेत आपल्या फिलिंग मध्ये. आता आपण सगळ्याजणी लिहितोय ना, प्रत्येकाचं लिहिणं वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं हँडरायटिंग वेगवेगळं आहे, आणि त्याच्या पण फिलिंग जे आहे ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. म्हणून आपल्या फिलिंग मध्ये आपण जेव्हा लिहितो, तर ते कुठंतरी इन करतो, आपण इनपुट करतो, है ना. आपलं माइंड सगळंच लक्षात ठेवतं का? बघा असं आपण दिवसभरात काय काय होतं, पण जे हायलाईट होतं ना आपल्या समोर, ते लक्षात राहतं. अशा तर किती प्रोग्राम येते, विसरून पण जातो आपण. खूपशा मुलींचे नावं किंवा काही गोष्टी आपण आठवतही नसतील आपल्याला. येस, मग त्याच्यामुळे रायटिंगची सवय लावा, आणि ही सवय खूप तुमच्या महत्वाची कामात होणार. येस, तर आजच्या टॉपिक कडे जाणार आहे जबरदस्त. किती लोकांना असं कोणी सांगितलंय, किंवा जुने डॉक्टर वगैरे राहायचे बघा, तर असं म्हणायचे की काही एखाद्याच्या थोडस काही ब्रेकडाऊन असले किंवा हेल्थ मध्ये प्रॉब्लेम झाले किंवा मनाची स्थिती चांगली नसली, तर डॉक्टर म्हणायचे याची हवा पाणी चेंज करा म्हणजे बरं वाटेल. ऐकलेलं आहे तुम्ही? डॉक्टर म्हणायचे याची हवा, आत्ताचे डॉक्टर सांगता की नाही जास्त माहित नाही,
पण जुने डॉक्टर जे होते किंवा असं पिक्चर मध्ये वगैरे दाखवलं जायचं की इसका हवा पाणी चेंज कर, म्हणजे हवा पाणी चेंज करा म्हणजे त्याला बरं वाटेल. मग कुठंतरी आपण पण बघतोय खूप असं एका ठिकाणी राहिलो आणि असं कुठंतरी फिरायला गेलो हिल स्टेशन वगैरे अशा ठिकाणी जाऊन आलं की आपले रिफ्रेश होतो, आपण चेंज होतो आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. हे तुम्ही अनुभवलंय? म्हणजे हवा आणि पाण्यामध्ये असं काय जादू की ज्याच्याने आपण चेंज होतो, है ना? तर आपलं वायू स्नान वेगळ्या प्रकारचं होतं, आपलं जल स्नान वेगळ्या प्रकारचं होतं, त्या मेमरीज वेगळ्या आहे, तो हॅपीनेस वेगळा असतो. त्याच्या भरपूर कारण आहे सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअली. तर आपण बघूया की ह्या मॅजिक एअर कशी करायची, त्याचे काय आपल्या लाईफमध्ये फायदे आहे. तर बघा आपण हे ना हे लहानपणी आपण शिकलेलो आहे काही गोष्टी. तुमच्या थोडंसं लक्षात आणून देते मी. किती जण लहानपणी एका टाईपचे आपण चित्र काढलेले, सगळ्यांनी काढलं असं मला वाटतं 99% लोकांनी काढलं. एक ते चित्र असं होतं, त्या चित्रामध्ये डोंगर राहायचे दोन, त्याच्यामध्ये एक सूर्य उगवलेला राहायचा, त्याच्यात वर पक्षी राहायचे असे ते चार चार चाकडे केलेले राहायचे, नदी राहायची, एक साईडला झोपडी राहायची, एक नारळाचं झाड राहायचं. आठवतंय सगळ्यांना? सगळ्यांनी काढलेले जवळपास, म्हणजे असं कोण नसेल, एखादा असेल, पण आपण सगळे मराठी मीडियम आताचे मुलं माहित नाही मला, पण आपण सगळ्यांनी ते चित्र काढले. ते चित्र जर आठवा डोळ्यासमोर. आता त्या चित्रामध्ये काय काय आहे? त्याच्या चित्रामध्ये आपण नदी, पाणी आहे ना? जलदेवता आहे, ग्रास उगवलेला म्हणजे धरती पण आहे तिथं. पक्षी उडताय पण बिना हवाची उडताय का ते? म्हणजे हवा पण आपण त्यात आणलेली. सूर्य भगवान पण तिथं आहे. त्याच्या दोन डोंगरामधून एक सूर्य उगवलेला असतो. त्याच्यावर कांड्या 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 सूर्याची किरणं असतात है ना? आणि झोपडी पण असती. म्हणजे आपण ते 5 एलिमेंट त्याच्यामध्ये घातलेले क्रिएशन, एक सिनेरी प्रत्येक जण ही सिनेरी काढत होतो. सगळ्यांनी काढली असेल. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता की तू लक्षात ठेवा. म्हणजे मला सांगायचं काय की आपल्याला हे एलिमेंट सोबत होते. हे मग आपण लहानपणी असं सेम सगळे का काढत होतो? एकच पिक्चर कधी सगळेजण काढतच होते. मॅडमनी सांगू नाही सांगू किंवा आपल्याला मूड आला घरी, म्हणजे कुठेतरी हे क्रिएशन होतं किंवा आपल्या इनर मध्ये 5 तत्व आहे, म्हणजे कुठेतरी ते बाहेर पडत होते. कारण चित्रकार असतो ना, त्याच्या आतमध्ये जे असतं तेच बाहेर पडत असतं. कवयित्री असतं त्याच्या आतमध्ये आहे ते बाहेर पडत होतं. मग आपल्या पण कुठेतरी 5 तत्वाबद्दल ग्रॅटिट्यूड होतं आणि आपण ते चित्र काढत होतो. आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये फुलं, ते असे पानं, एका जागी नारळाचं झाड, काहीतरी आणि मासे वगैरे असे पाण्यात आपण ते काढायचो एक सिनेरी होते. आपल्याला जसं जमन तसं आपण कलर द्यायचो. येस. तर चला आजच्या टॉपिक कडे जाऊया. झाड आहे, दिसतंय ना सगळ्यांना झाड? येस. आणि आजूबाजूला हवा आहे आणि ती जादुई हवा आहे. सगळ्यांना दिसत. मग झाडं प्रत्येकाला दिसतं की आपल्या आजूबाजूला गेलं की आपल्याला झाडं दिसतं. झाडांवर आपलं जीवन आहे. राईट? आपल्याला ऑक्सिजन कोण देतं? झाडं देतं. है ना? आपल्यासाठी ऑक्सिजन काय आहे? पॉझिटिव्ह आहे. मग आपल्यामध्ये ऑक्सिजन पण आहे आणि कार्बन डायऑक्साईड पण आहे. दोन्ही आहे ना? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह गोष्ट आहे. आपल्यासाठी पॉझिटिव्ह काय आहे? ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड निगेटिव्ह आहे का? नाही. पण ते आपल्याला त्याची गरज नाही किंवा आपण म्हणू की आपल्याला ते गरज आहे. पण ते झाडांना गरजेचं आहे की नाही कार्बन डायऑक्साईड? त्यांना लागतंय. मग ते आपल्याला काय देतात त्याच्या रिप्लेसमध्ये? ऑक्सिजन देतात. आणि ती जी ऑक्सिजन आपल्याला मिळते, जी एअर मिळते आपल्याला, आपल्या श्वासामध्ये जे ऑक्सिजन आहे ते आपल्याला डेली मिळतंय, निरंतर मिळतंय, नॉनस्टॉप मिळतंय, कंटिन्यू आपल्याला मिळतंय. म्हणजे ते आपल्याकडे अथंग आहे. आपण जीवन जन्माला आल्यापासून आपल्याकडे आहे, अनलिमिटेड आहे. मग बघा काही काही लोक आपण बघतो इतकं सुंदर सकाळी फिरायला जातात, वॉकला जातात. तर आपण आजूबाजूला बघतो तितके लोक गप्पा मारताना दिसतात आपल्याला. बिंदास आहे ना, 2 लेडीज असेल, वयस्कर असेल, म्हातारे असेल, छोटे असेल, म्हणजे त्यांच्याकडे सगळं धुंडून सकाळी गप्पा येत असतात. मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण वॉकला जात असतो किंवा आपण कधी एअर फील केली का, हवा फील केली का, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फील होईल की तुम्ही अशा ठिकाणी गेले की तुमच्या हवा कशी काम करते जादूसारखी. जादुई हवा जिसमें आप सांस लेते. मग अशी मॅजिकल एअर आपकी जी आहे त्याच्यात आपण श्वास घेतो. यह बहुत संभव है कि आप बोर की हवा टहलने के लिए घर से निकले और एक बिलकुल बदले हुए इंसान बनकर लौटे. चमत्कृत संभव म्हणजे हे तुमच्या सोबत होऊ शकतं. तुम्ही असे घरातून निघणारे बाहेर फिरायला 10 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी, सकाळी संध्याकाळी असा एक छोटासा राउंड मारून येऊ शकता, जेवढं तुमची कॅपॅसिटी आहे तेवढं. आणि तिथून आल्यानंतर तुम्ही एक नाही का असं चमत्कारी आणि काहीतरी तुमच्यामध्ये एनर्जी आणि ऊर्जाने भरलेलं होऊ शकता. पण ते केव्हा असं तुमच्यासोबत अशी फ्रेंड नसली पाहिजे, ती गप्पा मारणारी, तोंड बंद पाहिजे तुमचं, है ना? मग हे का लेखिका आहे तिने हे लिहिलंय. ओके. यदि किसी ने कुछ साल पहले मुझसे कहा होता कि जिस हवा में सांस लेती हूँ उसके लिए मुझे कृतज्ञ होना चाहिए, तो मेरा यह सोचती उसका दिमाग सरक गया है,
इसमें मैं मुझे जरा सी समझदारी नजर नहीं आती। आखिर कोई हवा के लिए कृतज्ञ क्यों हो जिसमें वह सांस लेता है? आणि जर मला काही वर्षापूर्वी रुंडा म्हणते मला असं कोणी म्हटलं असतं आणि आपण ज्याला आता मॅजिक माहिती त्याला असं म्हटलं की तुला श्वास चालू आहे आणि तुला रोज त्याला थँक्यू म्हणायचं, तो काय म्हणाल? काही येडाबिडा आहे का काय त्याच्यात? थँक्यू म्हणायला काय जातंय? पण ज्यांना माहिती, ज्यांनी काय म्हणतात ना ते ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये घेतलंय, करोनामध्ये त्याची काय किंमत होती, ती किंमत जर जवळून बघितली असेल त्यांना माहिती की आपण जी श्वास घेतो तो आपल्यासाठी किती जादूमय आहे। लेकिन जब कृतज्ञता का इस्तेमाल करने से भरी मेरी जिंदगी बदली और जिन सांसों को मैंने अनदेखा कर रही थी, जिसके बारे में दोबारा नहीं सोचती थी, वे मेरे चमत्कारिक बन गए हैं। अपने छोटे से संसार में और दिन प्रतिदिन जीवन में छोटी छोटी बातों पर चिंता कर रही थी, लेकिन फिर मेरी आंखें खुल गई और बड़ी तस्वीर सृष्टि के आश्चर्य के बारे में सोचने लगी। मग जेव्हा तिला कळालं की अरे हे आपले श्वास आहे किंवा एअर आहे त्याला पण आपण निग्लेक्टच करतो ना रोजच्या लाईफमध्ये, चालू आहे आपल्या कामांमध्ये, श्वास आपलं काम करतोय, हवा आपल्याला मिळतीये। कधी आपण गरमीच्या ठिकाणी गेलो आपल्याला तिथे थंड हवा पाहिजे, थंड हवेत आपण फिरतोय, कधी आपल्याला थंडीमध्ये गरम आपल्याला हवा पाहिजे, तर मध्ये सगळं मिळतंय। पण तिला कळालं की याच्या सोबत आपण दिवसभरात आपण जर थँक्यू म्हटलं तर आपली काय परिवर्तन होऊ शकतो आणि आपली सृष्टी कशी आपण बदलू शकतो आणि आपली सोच आपण बदलू शकतो। जैसा महान वैज्ञानिक न्यूटन ने कहा था, सौर तंत्र को देखने पर पाता हूँ पृथ्वी गर्मी और प्रकाश की सही मात्रा पाने के लिए सूर्य की सही दूरी पर है, ये संयोग नहीं हुआ था। म्हणजे जसं न्यूटननी सांगितलेलं आहे की जसं पृथ्वी जे आहे ना, पृथ्वी आणि प्रकाश त्याची जे डिस्टन्स आहे ना, म्हणजे ते एका इकडं तिकडं जर झालं असतं काही पॅरामीटरचं जरी, तरी पण म्हणजे पृथ्वी राहिली नसती किंवा आपण त्या बॅलन्सवर राहिलो नसतो। म्हणजे हा काही मोठा हे नाहीये, याला खूप मोठं मॅजिक याच्या सोबत आहे। म्हणजे पृथ्वी जशी तरंगती आहे सूर्यापासून जेवढं डिस्टन्स तिला पाहिजे, जेवढं आपल्याला जगण्यासाठी पाहिजे, सेम त्या स्ट्रक्चर मध्ये चाललंय सगळं जे काही आहे ह्या ब्रह्मांडामध्ये। आणि अशी पृथ्वी जी आहे त्या याच्यासारखी चाललेली आहे। म्हणजे हे काही तुमचं असं ठरवून वगैरे नाही, हे सगळं एक ब्रह्मांडाचं मोठं नियोजन आहे। इस शब्दों ने मुझे ज्यादा बड़ी तस्वीर के बारे में अधिक सोचने के लिए प्रेरित किया की कोई संयोग नहीं, म्हणजे काय असं झालंय काही संयोगाने झालंय हे नहीं। रचनात्मक वातावरण हमें घेरे हुए उसमें कोई हवा ऑक्सीजन नहीं है, यह कोई संयोग नहीं है। पेड़ ऑक्सीजन प्रदान करते हैं, यह सृष्टि की व्यवस्था ताकि हमारे वातावरण में ऑक्सीजन आपूर्त लगातार रहे। म्हणजे हे सृष्टीचं नियोजन बघा ना कसं आहे की आपल्याला ऑक्सिजन जे आहे ते निरंतर भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी झाडं सृष्टीने तयार केली। त्या झाडांपासून ऑक्सिजन सोडण्याची ती प्रक्रिया आहे, कार्बन डायऑक्साईड परत इनटेक करण्याची ती प्रक्रिया आहे। म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही जी सायकल आहे ही करून ठेवली, म्हणजे याची व्यवस्था किती जबरदस्त आहे जर तुम्ही थोडासा विचार केला तर। हा काही असं संयोग नाही की चला हे झालंय बाय द वे बाय डिफॉल्ट आहे असं नाही। याचं सगळं एक पद्धतीने आणि विचार करून सगळं सायन्स स्पिरिच्युअलिटी एकत्र करून हे सगळं घडलेलं आहे, ताकि हमारे वातावरण में ऑक्सीजन की पूर्ति लगातार होती रहे। यह कोई संयोग नहीं है, हमारा सौर तंत्र आदर्श ढंग से बना हुआ है। यदि हम आकाशगंगा किसी दूसरे स्थान पर होते तो हमें संभव कॉस्मिक रेडिएशन नष्ट हो चुके होते। हजारों मानदंड या पृथ्वी जीवन समर्थ नहीं करते, सभी आपस में जुड़े हुए, उनका समय इतना महत्वपूर्ण है। मानदंडों अनुपातों की किसी जरा सी भी परिवर्तन पृथ्वी नामक ग्रह जीवन में असंभव बना देता। यह यकीन करना मुश्किल है, इसमें से कोई चीज सहयोग नहीं करती। यह लगता है सारी चीजें आदर्श तरीके से तरबीज से बनाई गई है, रखी हुई आदर्श ढंग से संतुलित हो रहा है, सब हमारे लिए। आपल्यासाठी बघा ना, आपण हे जे आहे तर आपली पृथ्वी जर जराही दुसऱ्या ठिकाणी असती किंवा दुसऱ्या ठिकाणी असती तर याच्यावर जीवन पनपलंच नसतं। हे जे होतंय पाऊस पडला की ग्रास उगून येतो, ग्रास आला की त्याचं ते होतं, परत ते वाळतं, ते नष्ट होतं, ह्या सगळ्या जी प्रोसेस आहे, पाणी आहे त्याची वाफ जाती, परत ते पाऊस येतो। म्हणजे हे जे सगळं बनलेलं आहे की काहीतरी शक्ती जी आहे त्याला पूर्ण क्रिएशन केलेलं आहे की आपल्याला जिवंत राहावं, आपल्याला श्वास मिळावा म्हणून। त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या फेवर मध्ये काम करतायत आणि एक जादूमय रित्या आणि एक आदर्श ढंग संतुलन या सृष्टीचं संतुलन ठेवण्यासाठी काम करतायत। आपण कुठेतरी संतुलन बिघडतोय, आपण त्याच्या विरुद्ध चालतोय, आपण प्लास्टिक वापरतोय, आपण नको तो घाण करतोय, पार्क मध्ये गेल्यावर घाण करतोय, आपण त्याच्या विपरीत आहे। पण सृष्टी जे आहे ते आपलं घाण कचरा ते पण सामावून घेते आणि नवीन परत गोष्ट आपल्यासाठी क्रिएशन कंटिन्यू चालू आहे।
जब आपको यह एहसास हो जाता है तो सारी चीजें संयोग नहीं हो सकती। तो पृथ्वी पर तथा पृथ्वी के चारों ओर पर छोटे छोटे तत्व संतुलन हमारा समर्थ करने के लिए आदर्श सामंजस्य में है। आपका जीवन के लिए कृतज्ञता जबरदस्त एहसास महसूस करेंगे, क्योंकि यह आपको कायम रखने के लिए किया गया है। वह जादुई हवा जिसमें सांस लेते हैं प्रकृति का मजाक संयोग नहीं है। जब आप सोचते हैं सृष्टि हमारे खातिर हवा उत्पन्न करने के लिए कितनी विराट व्यवस्था आवश्यकता थी, और आपने सांस लेते शरीर में सांस खिसणं आश्चर्य बना जाते। म्हणजे आपला श्वास घेण्यासाठी आपला श्वास निरंतर चालू झाली ही सगळी प्रोसेस आहे, त्याच्यासाठी हे सगळे ग्रह आहेत, सूर्य आहे, पृथ्वी एका ठिकाणी लटकलेली आहे, तो सकाळ होतीये, संध्याकाळ होतीये, आणि त्याच्यामध्ये ही सगळी मॅजिकल इयर पण सगळ्या ब्रह्मांडामध्ये जाती। तर हे सगळं आश्चर्यकारक आहे। जेवढं आपण समजतोय तेवढं इझी घेतो, तेवढं इझी नाहीये। जरा स्पेस मध्ये गेलो आपण कधी, आपल्याला तिथं कळतंय गुरुत्वाकर्षण नाही, तिथं आपल्याला एअर नाही, त्या अशा ठिकाणी ऑक्सिजन मास्क लावा, तिथं आपल्याला कळतं की कसं आपलं जीवन इथं बनलेलं आहे। हम एक के बाद एक सांस लेते जा रहे और कभी तथ्य के बारे में सोचते भी नहीं। हमारे सांस लेने के लिए हवा हमेशा मौजूद रहती है। बहरहाल ऑक्सीजन हमारे शरीर में सबसे प्रचुर तत्व में एक, और जब हम सांस लेते हैं यह हमारे शरीर की कोशिकाओं को पोषण दे ताकि हम जिंदा रह सके। हवा हमारे जीवन में सबसे कीमती उपहार है, क्योंकि बिना हमसे कोई भी चंद मिनिटों का अधिक जीवित नहीं रह सकता। म्हणजे आपण जे आता श्वास घेतोय प्रत्येक क्षणाक्षणाला आपली श्वास चालू होते, ते श्वास काही आपल्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही। म्हणजे ऑक्सिजन आपल्या शरीरात मिळतं, आपण खाल्ल्याशिवाय राहू शकतो, 1 दिवस 2 दिवस राहू शकतो, बरोबर आहे। काही वेळ पाण्याशिवाय पण राहू शकतो, पण श्वास असा आहे की आपण त्याच्यासाठी आपले काही मिनिट सुद्धा आपण राहू शकत नाही। म्हणजे श्वास आपल्यासाठी इतका गरजेचा आहे, आणि इतका जी आहे ती आपली संजीवनी जी आहे तो आपला श्वास आहे। जब मैंने पहले पहल कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल शुरू किया, इसमें इसका इस्तेमाल बहुत सारी व्यक्तिगत चीजों के लिए करती थी जिन्हें पाना चाहती थी, और तरीका कारगर साबित हुआ है। लेकिन जब जीवन में सच्चे उपहारों के लिए कृतज्ञ होना महसूस करने लगी, जब मैंने कृतज्ञता का चरम शक्ति अनुभव किया, सूर्यास्त, वृक्ष में, समुद्र, घास में गिरी ओस पड़ने के लिए, जीवन, आसपास लोगों के लिए देखकर अधिकतर कृतज्ञ होने के लिए, मेरे सपनों भौतिक चीजों तेजी में मेरी झोली में आ गेली। म्हणजे जेव्हा तिने ठरवलं की या सगळ्या गोष्टी मला मिळतात फ्री ऑफ कॉस्ट, जे काही आपल्याला बाहेर निघाल्यावर फ्री ऑफ कॉस्ट मिळतं। ग्रीनरी दिसते डोळ्यांना हिरवं दिसतंय, पाणी दिसतंय, धबधबे दिसताय, हवा दिसते, त्याची जी चरमशक्ती त्याला फील करायला लागली की वाव काय ग्रेटफुल आहे, किती छान सीन आहे, माझ्या डोळ्यांना किती छान दिसतंय, हा किती म्हणजे सूर्यास्त होतोय, सूर्य उगवतोय, हे किती छान आहे, समुद्र, वृक्ष। तर त्याला जेव्हा थँक्यू करायला लागली, त्याला त्याच्यासाठी ग्रेटफुल व्हायला लागली की तिच्या भौतिक गोष्टी मग आपण इझिली मिळू शकतो। आपल्याला गाडी, बंगला हे सगळं त्या गोष्टीपासूनच बनलेलं आहे। आणि जेव्हा आपण कृतज्ञ व्हायला लागतो की आपले स्वप्न आहे, आपल्या पाहिजे त्या गोष्टी मॅग्नेट सारखे पटापट आपल्याकडे येत असतात। अब मैं समझती हूँ कि ऐसा इस तरीके से क्यों हुआ है। जब आपके जीवन में प्रकृति में कीमती उपहार के लिए सच कृतज्ञता महसूस करते हैं, जैसे यह जादुई हवा जिसमें सांस लेते हैं हम कृतज्ञ होने के सबसे गहरे स्तर पर पहुंच जाते हैं, और जिसमें पास कृतज्ञता की इतनी गहराई होती है उसे हम समृद्ध मिळालं। मग जेव्हा आपण बघा असं डीप ब्रीदिंग करतो आणि खरंच त्या हवेसाठी, त्या ज्या मॅजिकल एअरसाठी कृतज्ञ होतो आपण, जेव्हा असं खूप अशी गरमी व्हायला लागते आणि खूप गरम उन्हाळ्याचे ते दिवस असतात आणि असं एखादा पाऊस पडतो, थंड अशी झलक यायला लागते, ती फिलिंग किती आपल्याला बेटर असते ना। म्हणजे एकदम याच्यातून निघून तिकडं की वाव किती छान वाटायला लागतंय, म्हणजे असं याच्यातून तेव्हा आपल्याला कुठेतरी त्या टेम्परेचरचं किंवा ते किमतीचं वाटायला लागतं। जेव्हा आपल्याला खूप थंडी वाजते तेव्हा पण आपल्याला गरमी पाहिजे असते किंवा सूर्य पाहिजे असतं, थोडंसं उन्हात गेल्यावर किती बरं वाटतं। मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्या आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्या मिळत असतात, अवेलेबल असतात, त्या मिळत असतात। त्याच्यासाठी आपण जर ग्रेटफुल राहिलं, वाव थँक्यू म्हटलं, प्रत्येक गोष्टीला फील केलं तुम्ही मनापासून, तर तुमचं लाईफ हे मॅजिकली होऊ शकतं। आज जरा ठहरिए और उसे सुखद हवा के बारे में सोचिए जिससे आप सांस लेते हैं। चेतन होकर 5-5 बार सांस ले, शरीर के भीतर हवा प्रवाहित होने की भावना महसूस करें, हर सांस को बाहर निकलने का आनंद महसूस करें। आज 5 गहरी सांस ले और छोड़े, यह काम 5 अलग अलग समस्या पर करें, और जब 5 बार सांस लेकर छोड़ दे तो जादुई शब्द उस हवा के लिए धन्यवाद बोले जिसे सांस लेता हूँ,
कहे जिस हवा से सांस लेता हूं उसे कीमती जीवनदायी हवा के लिए सचमुच कृतज्ञ. तेच आता 2 मिनिटासाठी पाठीचा कणा सरळ करायचा आहे सगळ्यांनी. आपल्याला 5 वेळेस दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि 5 वेळेस दीर्घ श्वास सोडायचा आहे. येस, जेवढा तुम्हाला घेता येईल आणि जेवढं तुम्हाला रोखता येईल. येस, तर 1 2 3 इनहेल, हळूहळू सोडायचं आहे. जेव्हा आतमध्ये घेतो तेव्हा तुमचं पोट फुगलेलं पाहिजे, सोडल्यावर तुमचं पोट आतमध्ये गेलं पाहिजे. येस, परत एकदा. ग्रेटफुल फील करायचे प्रत्येक वेळेस. आतमध्ये घेताना विचार करायचे की वाव, मी सगळं काही चांगलं चांगलं घेते आणि बाहेर निघताना माझ्या शरीरातली जी काही घाण आहे, वाईट निगेटिव्ह विचार आहे, जे काही बिमारी आहे, त्या सगळ्या बाहेर पडत आहे, बाहेर जात आहे. इनकमिंग आउट गोइंग सगळं काही चांगलं येत आहे. पैसा, समृद्धी, मान, सन्मान तो आतमध्ये येत आहे आणि मला नको असलेल्या गोष्टी बाहेर पडत आहेत. तसा विचार करायचा. परत एकदा. चिंता, भीती, नैराश्य, प्रेम हे सगळं माझं बाहेर जात आहे. सुख, समृद्धी, हॅपीनेस सगळं आतमध्ये येत आहे. परत एकदा. असं सकाळी उठल्यावर करू शकता, तुम्ही पार्कमध्ये बसल्यावर करू शकता, तुम्ही बाहेर फिरायला गेल्यावर, तुम्ही उंच डोंगरावर गेल्यावर किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस काही स्ट्रेस आल्यावर ह्या जीवनदायी हवेसाठी तुम्ही खरंच मनापासून किती ग्रेटफुल आहे ते तुम्ही फील करायचं आहे. जेव्हा तुम्ही होल्ड करता ना, मध्ये होल्ड असते, तुम्हाला श्वास परत दुसरा कधी घेईल हा सोडल तेव्हा होतं की तेव्हा त्यावेळेस तुम्ही फील करायचं आहे. सबसे अच्छा यह रहेगा कि आप यह जादुई अभ्यास खुले में करें ताकि ताजी हवा भव्यता सचमुच महसूस करें और हो सके उस कद्र की कर सके. यह संभव हो तो घर में ही भीतर करें. सांस लेते हुए वक्त अपनी आंखें बंद करें. कर सकते हैं तो फिर खुला रख सकते हैं तो आप जब भी कर सकते हैं. आप पैदल चल रहे, लाइन में खड़े, इंतजार कर रहे, शॉपिंग कर रहे, चाहे जो वहां कर सकते हैं. महत्वपूर्ण बात है कि हवा शरीर के भीतर जाने के निकलने की भावना पूरी तरह चेतन होकर महसूस करे. उस तरह सांस ले जिस तरह सामान्य तौर पर लेते, क्योंकि यह जादुई. मग आपण कधीही करू शकतो. जर आपण चांगल्या मोकळ्या वातावरणात केलं, कुठे डोंगरावर गेलो, बाहेर पार्कमध्ये फिरायला गेलो, गॅलरीत आपल्या उभं राहिलो, तिथं पण आपण वाव त्यावेळेला फील केलं आणि घेतलं. डोळे बंद शक्य असते तर तिथं आपण डोळे बंद करू शकतो. पण एखाद्या वेळेस लाईन मध्ये उभं आहे, काहीतरी आपण ट्रेन मध्ये उभं आहे, त्यावेळेस तुम्ही असंही करू शकता. आणि जेव्हा नॉर्मल श्वास जरी चालू आहे आपण त्याच्याकडे तुम्ही 2 मिनिटासाठी लक्ष देऊन ते फील करू शकता की वाव, काय मला माझा श्वास आहे, जो माझा वायू गुरु आहे, तो माझे निरंतर चालू आहे, निरंतर मला शिकणं चालू आहे, निरंतर माझ्या चांगलं आतमध्ये येत आहे, वाईट बाहेर जात आहे. म्हणजे श्वासावर आपण जेव्हा नियंत्रण करतो, मेडिटेशन आहे, प्रत्येक जे धर्मग्रंथ आहे, गुरु आहे, ते काय करतात त्यांनी फक्त श्वासावर नियंत्रण केलंय. सगळं काही आपला श्वास आहे. मग आपल्याला चांगलं आतमध्ये घ्यायचं आणि वाईट आपलं फेकत राहायचं, त्यालाच मेडिटेशन म्हणतात. हे दिवसभर तुमचं मेडिटेशन चालू राहतं जर तुम्ही ही प्रॅक्टिस चांगली केली तर. यस, आणि फील करायचं त्याच्यासाठी ग्रेटफुल. अभ्यास आपके सांस लेने के बारे में नहीं है, बल्कि जिस हवा में आप सांस लेते हैं उसके प्रति कृतज्ञ के बारे में. जेव्हा आपण श्वास घेतो त्याच्यासाठी प्रॅक्टिस नाही करायची आपल्याला, पण आपण जी हवा घेतोय त्याच्या प्रती आपण किती ग्रेटफुल आहे ना, आपल्यासाठी हवा किती महत्वाची हे करण्याचा हा अभ्यास आहे. यस, यदि अधिक गहरी सांस लेने से आप अधिक कृतज्ञता महसूस करते हैं तो मदद मिलती हो वो वैसा करे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटतं मी डीप ब्रिदिंग केली सकाळी सकाळी उठल्यावर 2-3 वेळेस, जसं आपण धरती माताला करतो, पाण्याला ग्रॅटिट्यूड करतो, तर आपण आपले 1-2-3 श्वास घेऊ शकतो, डीप ब्रिदिंग सोडू शकतो आणि त्याला थँक्यू करू शकतो. यदि आप कोई आवाज निकालने की मदद मिलती हो वैसा करे. यदि सांस छोड़ते हो समय मन में जादुई शब्द धन्यवाद कहे मदद मिलती हो वैसा कर ले. यदि आप चाहते हैं अभ्यास के भविष्य में करते हुए कल्पना करें भर सकते हैं कि सांस के साथ साथ कृतज्ञ के अंदर खींच रहे हैं शरीर के भर दे. आपण जेव्हा आतमध्ये येतो ही सगळं आपल्या आतमध्ये जातोय, आपण सगळं समावेश करू. प्रत्येक कोशिका आहे तिथपर्यंत माझं हे एअर जात आहे आणि प्रत्येक कोशिका एकदम अशी चांगली पॉलिश होते आणि हेल्दी होते. तसं आपण एक श्वासाच्या प्रॅक्टिस मध्ये आपण फील करू शकतो. आपण म्हणतो ना असे काम बिम झाले की असं
करून बसतो एका ठिकाणी, बघा बाई आवरलं एकदाच, काही आपलं मोठं काम केलं की बापरे झालं एकदाच, म्हणजे आपण काही मोठं काम काढलं, दळण हे काहीतरी करायचं असलं आणि पटकन येऊन आपण सोप्यावर वगैरे असं रिलॅक्स होतो की वाव, म्हणजे असा श्वास सोडतो आपण. कशात श्वास सोडतो की हा झालं निवांत, म्हणजे काहीतरी प्रेशर सोडल्यासारखं आपल्याला ते फिलिंग करून त्याच वेळेस आपण तो घेताना विचार करू शकतो, वाव आई एम ग्रेटफुल। प्राचीन ग्रंथों में कहा गया है कि जब कोई उस हवा के लिए गहराई कृतज्ञ होने की सीमा तक पहुंच जाता है जिसमें सांस लेता है, उसे कृतज्ञ की शक्ति में एक स्तर पर पहुंच जाती है, वह सच्चा किमयागर बन जाता है। ऐसा व्यक्ति जो आपके जीवन के हर हिस्से में बिना कोशिश के सोने में बदल सकता है। आपण बघितलंय की जे जे आता गुरु झाले मोठे मोठे, त्यांनी फक्त त्यांच्या श्वासावर काम केलंय। श्वास आहे मेडिटेशन मध्ये काय की आपला श्वास स्थिर करायचं काम केलं, त्या फील करायचं ते एनर्जीला, आणि जेव्हा आपण असं एक चांगल्या प्रकारचं मेडिटेशन करतो ते काय स्टेट लेवलवर आपलं माइंड असतं, तिथं काही नाही, आपल्याला फक्त परम शांती, फीलनेस, पीसफुल असा आपल्याला अनुभव येत असतो। मग त्या आपण बघतो की प्रत्येक धर्मामध्ये ग्रंथाविषयी याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ध्यानाबद्दल लिहिलेलं आहे। इव्हन हनुमान चालिसामध्ये पण वाक्य आहे ना, ध्यान जो पावे। तर मग हे सगळं ध्यान जे आहे ते हे काय करतो आपण आपल्या श्वासासोबत जास्तीत जास्त मैत्री करतो, जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो, आणि हे तुमच्या हळूहळू जेव्हा जशी तुम्ही कृतज्ञ करतात त्या कृतज्ञतेने ते बदलतं। म्हणजे का, म्हणजे तुमची झोप झालेली नसेल किंवा तुम्हाला काही बॉडीमध्ये थकावट असेल, काही असो, तुम्ही इमिजिएट काही सेकंदामध्ये स्वतःला तुम्ही रिचार्ज करू शकता। रिचार्ज, तर ही रिचार्ज करण्याची एक प्रोसेस आहे। जादुई अभ्यासक्रम 23, जादुई हवा जिसमें हम सांस लेते, आपली मॅजिकल एअर ज्याच्यामध्ये आपण श्वास घेतो, प्रत्येक ठिकाणी, घरात आहे, बेडरूम मध्ये आहे, किचन मध्ये आहे, जिथं जाईल तिथं आहे, बस मध्ये आहे, मग ही मॅजिकल एअर आपल्या सोबत कंटिन्यू असते, आपल्याला हे करत असतं। अपनी नियामतें गिनी, 10 नियामतें की सूची लिखे जहां आप कृतज्ञता है, सूची के बारे में पढ़े, निरंतर अंत में धन्यवाद कहे और धन्यवाद धन्यवाद कहे, 5 बार ठहर कर जीवनदायी हवा के बारे में सोचे। मग जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल की आपल्याला खरंच ग्रेटफुल आहे आपण त्या हवेत, आपल्याला पंचमहाभूताची आपण प्रॅक्टिस करतो, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जेव्हा जेव्हा आपण बसतोय रिलॅक्स सोप्यावर चेअरवर येऊन, तेव्हा तेव्हा त्या थांबायचं आणि 5 वेळेस विचार करायचा आणि दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा, आणि त्याच्यासाठी आपल्याला फील करायचंय, खुश व्हायचं, चेहऱ्यावर एक स्माइल आणायची की 5 वेळेस श्वास घेतला आणि सोडला, एक हॅपीनेस फील करायचं, वाव आय एम सो ग्रेटफुल, इतकी शुद्ध छान हवा मला मिळते, निरंतर ती जिवंत ठेवलंय मला तिने मी त्याच्यामुळे चालू आहे आणि ती शक्ती, परम शक्ती माझ्या पूर्ण शरीरात खेळत आहे, असं तुम्ही फील करायचंय। आप 5 सांसों को लेकर छोड़ दे, जादुई शब्द कहे, जादुई हवा के लिए धन्यवाद जिसमें मैं सांस लेते हूँ, जिस हवा की आप सांस लेते उसे कीमती जीवनदायी हवा के लिए अधिकतर कृतज्ञता महसूस करें। मग आपण ते श्वास घेतो सोडतो त्याला म्हणायचं की मॅजिकल इयर मी आज घेते, काय घेते, मॅजिकल एक जादूची हवा आतमध्ये घेते, जेणेकरून माझ्या आतमध्ये खूप चांगलं चांगलं जाणार आहे, जे मला नॉलेज पाहिजे, पीस पाहिजे, फ्रीडम पाहिजे, सगळं आतमध्ये जातं, आणि जे काही माझ्यामध्ये साठलेलं आहे कचरा ते माझी हवा ते अशी सफाई करून बाहेर पडत, असं आपण फील करायचं। रात को सोने से पहले आपका जादुई पत्थर हाथ में ले और अच्छी चीजों के बारे में सोचे और कहे थैंक यू, धन्यवाद। किती सोपं आणि छान आहे। जेव्हा जेव्हा आपल्याला जी ही प्रॅक्टिस करायची आहे, आता एकदम आपण इमिजिएटली आपली स्टेट लेवल चेंज करू शकतो आणि ते फील पण करू शकतो। आपल्याकडे फॅन चालू आहे ना, लाईट गेली की कसं करतो आपण उन्हाळ्यामध्ये, किंवा रोज पण आपण नॉर्मल फॅन शिवाय झोपतो का, असं कोणी आहे का, फॅनच लावत नाही मग झोपत नाही, सगळेजण लावतं ना, म्हणजे ती एअर आपल्या सोबत पाहिजे आपल्याला कंटिन्यू। मग आता दिवसा पण घरामध्ये पाहिजे फॅन आहे, आणि आता फ्लॅट सिस्टीम याच्या ठिकाणी जर हवेचं जास्त हे असेल तर त्या एसी फॅन हे असतो, मग आपल्याला ती हवा फील पाहिजे असते की ना, थोडंसं गरमी झाली काही झालं की आपल्याला लगेच वाटतं नको नको हवा हवा आपल्याला पाहिजे, मग ती एअर आपल्यासोबत कंटिन्यू आहे। मग आपण जरा त्या फॅनसाठी पण थँक्यू म्हणू शकतो की वाव, मला ही माझं टेम्परेचर छान ठेवतं, मला थंड करतं, उन्हाळ्यामध्ये कूलर आहेत, एसी आहेत, ते आपल्याला सुख देतं, छान आपल्याला झोप करतं। मग हे काय आपल्याला आपलं जे आहे जीवन चांगलं करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहे, किंवा आपल्याला अजून कम्फर्ट करण्यासाठी, पण त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, आपल्या प्रॉब्लेम कडे पळत असतो आपण, आहे ना। जे चांगलं दिलेलं आहे ते आपल्याला, जे 5 फ्रेंड आहे, जे काही आपल्याला फ्री मध्ये मिळाले, आपण त्याच्याकडे सहसा लक्ष देत नाही, आपल्याला जे नको आहे त्याच्याकडे आपण दिवसभर विचार करत असतो आणि त्याच्याबद्दल आपण शोधत असतो। मग आपल्याला, तुम्ही जेव्हा फिरायला जाता असं कुठेही आपण जातोच ना, थोडंसं त्याला चक्कर मारून ये, जेवण झाल्यावर जातो किंवा सकाळी जातो, संध्याकाळी जातो, पार्कमध्ये जातो, असं कधी कधी असं चालतो की आपण थोडंसं फिरतो। कोरोनामध्ये तर आपण हे शिकायला मिळालं आपल्या सगळ्यांना,
की आपल्या स्वतःवर काम करायचंय. आता आपण मॅजिक स्टेप पण करायला लागलोय, त्याच्यामध्ये मॅजिकल वॉक, त्याच्यामध्ये आपण एअरला पण ऍड करू शकतो. कधी असं डोंगरावर जाऊन असे मोकळे हात फिरवून असं बघितलंय की वाव, काय तुमच्या ती हवा येते, शान येते. येस, तर ती फील करायची. डोळे बंद करायचे 1-2 मिनिटासाठी आणि चांगलं हिल स्टेशनवर स्वतःला फील करायचे. तर महाबळेश्वरला आहे, तुम्हाला जे आवडतं ते, माथेरान असेल, सापुतारा असेल, अशा ठिकाणी मी आहे, तिथं गेलेले आणि तुमचे हात पसरून वाव, मॅजिकली एअर येते माझ्याकडं, वायुगुरु येत आणि संपूर्ण माझा ओरा क्लीन होत आहे. काय थंडगार हवा, ती थंडगार हवा फील करायची आणि अगदी तुमचे केस उडताय आणि ती हवा येते आणि असं पूर्ण अंगावर खेळते इकडून तिकडे. तुमचे हात पाय, तुमचा ड्रेस, ओढणी, जे काही असेल ते उडतंय आणि अगदी पूर्ण सगळीकडे खेळती, मस्ती करते ती हवा तुमच्या सोबत. वाव, किती सुंदर. वायुगुरु माझ्यासोबत किती छान खेळताय, मला शिकवताय काहीतरी, मला शिकायला मिळतंय. आणि जेव्हा जशी हवामध्ये जातीये तसं माझं शरीर शुद्ध होत आहे, माझा ओरा क्लीन होत आहे आणि ही वायूची मी आंघोळ करते है ना, निसर्ग नॅचरल मध्ये. तर स्वतःला फील करायचंय की मला माझी जी आहे वायू स्नान होत आहे. वाव, काय सुंदररित्या ती हवा माझ्यासोबत होते आणि एकदम थंडगार, पूर्ण काही शरीराला माझ्या थंडगार फील होतंय. वाव, अमेझिंग, थँक्यू. काय सुंदर आहे वातावरण, आजूबाजूला किती सुंदर आहे, झाडं आहे, मॅजिकल एअर माझ्यासोबत किती छान काम करते. फील करायचं स्वतःला. वाव, फील झालं? हिल स्टेशन फील झालं का? किती लोकांना हे शिकले ना तुम्ही, स्वतःला व्हिज्युअलाइज करणं, क्रिएशन करणं. कारण बघा, अवघड काहीच नाही. अजून पण काही लोकांना होत नसेल, अवघड काहीच नाही. किती लोकांना बघायचंय डेमो की सबकॉन्शियस माइंड हे करणं अवघड नाही. आता मी कल्पना ताईला स्पॉटलाइट करते 2 मिनिटं. हा, कल्पना ताई, सगळ्यांनीच आता इमेजिन करायचं, तुमचं माइंड बघा कसं काम करतं, मी सांगते. येस, कल्पना ताई, डोळे बंद करायचे तुम्ही 2 मिनिटासाठी. डोळे बंद करा, सगळ्यांनीच करा. हा, सगळ्यांनी डोळे बंद केले 2 मिनिटासाठी. आहे का वैशालताई? या 2 मिनिटं किचन मधून. मी किचन किंग नाही बनायला सांगितलं, आपलं लक्ष्मी माता बनायला सांगितलंय. राहुल सर आहे का? सगळ्यांनी आपलं आपलं, हा, 2 मिनिटं डोळे बंद करायचे. फ्रीज कुठल्या कलरचं आहे जरा बघा, रेड कलरचं आहे, ब्ल्यू कलरचं आहे, कोणत्या कलरचं फ्रीज आहे तुमच्या घरामध्ये? यस, त्याच्यामध्ये ना असे चांगले पिवळे पिवळे रस्सीले लिंबू ठेवलेले आहेत. सगळ्यांच्या फ्रीजमध्ये लिंबू ठेवलेले. खालचं ते ड्रॉवर उघडायचं, त्याच्यातून एक लिंबू काढायचा. काढला लिंबू, किचन वाट्यावर जायचं, तिथं सुरी आहे पडलेली. सुरी घेतली, लिंबू कापलंय, लिंबू कापायचं आणि असं जिभेवर, जीभ समोर करायची, वरती मान करायची आणि पिळायचं. लिंबू पिळा, जोरात पिळलं. अरे अरे अरे, काय तोंड आंबट झालंय. आणि मस्त त्याचा स्वाद, त्या लिंबाचा वास आणि पूर्ण आंबट आंबट झालंय तोंडामध्ये. आंबटपणा आलाय तो, खट्टा मिठा हो गया. यस, आलं का? सगळ्यांच्या तोंडात स्वाद आला का? कोणाकोणाच्या आला सांगा बरं माईक चालू करून. खरंच आलं मॅडम माझ्या. आला का तुमच्या पण? हो, हो. कल्पना ते ताश्याच आल्या होत्या. अर्ध लिंबू टाकल्यासारखं. हो ना मॅडम, अगदी तसंच झालं होतं खरंच. कुठे आहे मग लिंबू, कुठे आहे? लिंबू तर घरी नाही, ते आणलेच नाही म्हणा मी मागच्या आठवड्यापासून. उन्हाळ्यात तरी आणत होतो ते पिवळं पिवळं छान रसलेलं लिंबू. मग मी हे मॅडम कालच संध्याकाळी लिंब आणले आणि ते हा एकदम हे झालंय. हा, म्हणजे हे ऑलरेडी आपण आपल्या माइंड मध्ये प्रोग्राम आहेत आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे माहित नाही की हे खरं आहे की खोटं आहे. त्याला नसतं माहिती की तुमचं हे खरं आहे की रियालिटी मध्ये आहे की खोटं आहे. मग भरपूर वेळेस दारू पिणाऱ्या व्यक्तीला भरपूर लोक चालले ते दारू नको पिऊ, दारू नको पिऊ. नको पिऊची काही इमेजच नाही ना, पण दारूची इमेज आहे. मग तुम्हाला जे तुमच्या मुलांना जे करू नका म्हणायचे तेच तुमचे मुलं करतील. आपण काय करतो, मुलांना म्हणतो मस्ती करू नको, मस्ती करू नको, असं करू नको, आगाऊपणा करू नको, ते मुलं तसेच करताना दिसतात. मग आपण प्रोग्राम काय करतोय, म्हणजे नाही पाहिजे तुम्ही त्याच्यावर बोलू नका ना. मग एखादा मुलगा जर आगाऊ असेल किंवा काही उड्या मारत, त्याला म्हणतो अरे उड्या नको मारू, हे नको करू, ते नको करू. मग त्याला करायचं काय ते सांगतोय का आपण? नाही सांगतो. तर ते आपलं तसंच आहे माइंड, सेम तसंच आहे माइंड, की आपल्याला काय पाहिजे ना ते त्याला सांगत राहायचं दिवसभरातून. कळालं?
मग आपल्याला जे जे पाहिजे तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपण बोलतो, तेव्हा माइंडला काय लागतं की हा ही माझी चॉईस आहे, हे मला पाहिजे. तर मग आपण नाही पाहिजे त्याच्याबद्दल बोलायचं नाही. भरपूर असतं, आपण गृहिणी असेल, नवऱ्याचे जे अवगुण आहे, जे आपल्याला नाही पाहिजे आवडत, काय आमचे मिस्टर उशिराच येतात आणि मग ते जेवायला सोबत नसता, मग माझं सगळंच हे होतं, मग कामवाली बाईच नाही आली, मग हेच नाही. आपल्याला असं समदुःखी कोणी भेटलं ना, त्याला असं ते ऐकून घेणार असं ना, खूप मजा वाटते ते सांगायला. मजा वाटते ना ते बोलायला वगैरे. तर ते आपल्याला त्या फिलिंग असतात, काही काही जणांना ते बोलायला मजा वाटते. मला पण तसं वाटायचं की चला आपल्याला काही एखाद्याला तोच विषय आवडतो ना, आपण मग तोच बोला. काय हेच महाग झाले, बटाटेच महाग झाले, टमाट्याचेच भाव कुठं आहे, काय आहे. पण ते आपण काय प्रोग्रामिंग करतो आपल्या माइंड मध्ये, आपण अभाव बद्दल बोलतोय. आणि अभाव बद्दल बोललं, जेवढं बोलतात तेवढा भाव कमी होत जाणार. आतमधला भाव कमी होणार. भाव कमी झाला तर आपली भक्ती कमी होणार, आपलं भाग्य कमी होणार. भाग्य कोण कमी करतंय? आपणच करतोय, कारण आपण अभाव आणतोय. मग आपलं भाग्य कमी करतो. भाग्य कमी केलं तर आपण भाग्यशाली बनत नाही. आणि भगवंतापर्यंत कसं पोहोचणार मग आपण? मग सुरुवात कुठून करायची आपली? कुठून करायची कोण सांगेल? अभाव बद्दल जिथे जिथे आपण लक्ष ठेवायचं स्वतःवर. असं लहान बाळावर कसं लक्ष ठेवतो, रस्त्याने चाललं की ते सरळ चालतं की नाही, त्याचं बोट धरतं की नाही, तसं आपल्या माइंडवर लक्ष ठेवायचं. हे काय करतंय दिवसभरात. आता मी ते लक्ष ठेवून अवेअरनेसने ते करायला लागले. तर कधी कधी असं समोरचं एखादं बोलतं म्हणून आपण त्याच्याशी बोलतो. आता कोणी भेटलं आणि ते कामवाल्या बाईबद्दल कंप्लेंट, काय पाणी सांडता, साबणच एवढे हे करता ते करता. अरे पण ते आपल्याला 30 दिवस सर्व्हिस देतात, आपल्याकडे कामाला येतात, भांडे घासतात, एवढाले भांडे असतात आपले, सण वार ते सोडून सगळे जर करतात, त्याच्याबद्दल जर ग्रेटफुल. तर मी त्याच्या विरुद्ध त्या लेडीशी म्हटलं की नाही, माझी खूप सुंदर ती बाई खूप छान आहे, कामं खूप छान करते, इतके स्वच्छ भांडे घासती, सगळं आवरून ठेवती मस्तपैकी, आणि सुट्टी अजिबात घेत नाही. एखाद्या वेळेस क्वचित कोणाला येऊ शकतो प्रॉब्लेम, पण इतके ते छानपैकी करते. तर मी ते अनुभव घेतला की ते अजून छान करायला लागले कामं, आणि त्यांना पण म्हणून दाखवायचे तुम्ही किती सुंदर छान कामं करतात ना. भाजीवाली असते तर ती किती किती छान तुम्ही भाजी आणता, किती मस्त देतात, ताजं तुमच्याकडे असतं, फ्रेश असतं. बघा त्या लोकांमध्ये अनुभव. आणि त्या लोकांना तुम्ही विरुद्ध बोला, त्यांना विरुद्ध बोललं आवडलं की परत ते तुमचं कुठंतरी गारानं सांगतील आणि परत तुमच्याकडे ते वापस येणार. येणार की नाही? मग आपण छोट्या छोट्या चुका आहे ना, आपलं भाग्य आपणच क्रिएट करत असतो छोट्या छोट्या ह्याच्यातून. आणि ते भाग्य जेव्हा ते समोर येतं, त्याचं बी टाकतो आणि ते उगवून येतं, तेव्हा कळतं मी तर काय असं केलंच नाही, माझं तर मी कोणाचा वाईट विचारच केला नाही. आणि आपण म्हणतो दिवसभर, मग 1 तास 2 तास आपण जप करतो, माळ करतो, मंत्र म्हणतो, आणि नंतर आपण जे शेवटी आपलं जे सीड्स टाकत असतो, ते बिया टाकत असतो, ते काय टाकलंय ते पेरलं बरोबर. काँग्रेस माहिती ना, ते एक सीड्स कितीतरी मिलियन मध्ये उगतं. असं एक एक दोन बिया पडल्या की ते मिलियन मध्ये उगलं जातं आणि ते भरभराट होती. मग तशाच प्रकारचं आपण कुठं टाकत तर नाही आलेले ना, किंवा आपण ते टाकलेलं नाही ना. मग आता आपल्याला ठरवून आपल्या ह्या गार्डन मध्ये आंब्याचे झाडं जे आपल्याला पाहिजे, गुलाबाचे झाडं, चिक्कूचे झाडं, जे आपल्याला पाहिजे तेच या गार्डन मध्ये सीड्स लावायचे. आणि आजूबाजूला कधी कधी येतो ना कचरा, कधी काँग्रेस उगलं जाईल, कधी एखादं काटेरी झुडूप येईल, तर ते आपल्याला आपल्या ह्याच्या आपण दररोज प्रोसेस करतोय, ग्रॅटिट्यूडची प्रोसेस करतो, त्याच्याने ती साफसफाई करत राहायची. करावं लागतं ना. गार्डन काय एकदा लावून दिलं की होतंय. शेती तुम्ही एकदा लावून दिली की असं काही तिथून मी लावले गहू किंवा त्याच्यामध्ये घाणच होणार नाही, किंवा कपाशी लावली त्याच्यामध्ये काही गवतच येणार नाही, असं आहे का? बोला पूजा मॅडम. मी ना एकदा एका शॉपमध्ये ना काहीतरी ड्रेस विकत घ्यायला गेले होते. तर तिकडे ना ते शॉपवाला आणि त्याचा कोणतरी ओल्ड कस्टमर होतं. तर तो जात होता त्याचं शॉपिंग करून आणि ते बहुतेक मित्र असावेत. तर तो जाता जाताना असं बोलला की माझ्या मुलीने पण एवढ्या हजारांचं घेतलं, एवढ्या बायकोने पण एवढ्या हजारांचं शॉपिंग केली. ठीक आहे, ते बोलत होते. पण जाता जाता तो एक सेंटेन्स बोलला, ते अजून माझ्या लक्षात आहे. तो बोलला की मी कधी पण आहे ना, काय खर्च होतो ना हे बघतच नाही. तिला जे हवे ते घेऊ दे, जे हवे ते जाऊ दे, कुठेही काही खर्च होऊ दे, घर खर्च होऊ दे, काही होऊ दे. मी फक्त विचार करतो मी काय कमवतोय, मला किती येतंय, मला अजून कुठून मिळतंय. तर ते सेंटेन्स ना खूप लक्षात राहिलं. खर्चासाठीच मी कमवतो. म्हणजे मला जे हवे ते फॅसिलिटी पूर्ण करण्यासाठीच मी हे कमवतोय. त्यामुळे मी कधी ना काय खर्च झाला हे बघत नाही, किती झाला हे नाही बघत. मी फक्त म्हणतो मी किती कमवतोय, मला अजून काय पैसे येण्याचे रस्ते आहेत. त्याच्यावरच माझं फोकस असतं. त्यामुळे मला काय खर्च झाला त्याने फरक नाही पडत. आणि बरोबर म्हणून आहे. मी तशा ठीक आहे. आपण बघतो, पण तशा लोकांकडे येत पण असतं कुठून पण. आपण नाही का, हां, त्याचे सोर्स येत नाही पण देत असतं. ना.
म्हणजे हो, त्याच्यात हो. फोर्स लावलं ना आपण की जाणाऱ्या पैशावर फोर्स इतके झाले तर ते फोर्स आपला तो निगेटिव्ह फोर्स काम करतो ना. आणि आपण हा. पॉझिटिव्ह इतकं गेले डॉक्टरकडे फीस गेली इतके गेले तर तो फोर्स आपला निगेटिव्ह फोर्स करतो. पण आपण जर केलं की थँक्यू फॉर द मनी, मग तुम्ही काय करायचं आपल्या ते चॅप्टर मध्ये पण होतं आपले जे बिल असेल जे पे केलं त्याला थँक्यू म्हणा. तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही आज फळं ते विकत घेऊ शकता है ना. तुमच्याकडे पैसे आहे म्हणून चांगल्या शाळेत मुलांना टाकलेलं आहे, मग त्याच्यासाठी पण थँक्यू लक्ष्मी माता की तू मला कॅपेबल बनवलंय देण्यासाठी. आपण देण्यासाठी कॅपेबल आहे. मग आपल्याकडे पैसे आहे खिशामध्ये म्हणून ते करू शकतो. म्हणून ते जाताना ना त्याला ग्रेस करून ग्रॅटिट्यूड करून तो गेला पाहिजे. जेवढा थँक्यू करून तेवढा जाईल तेवढा आपल्याकडे तो तशाच व्हायब्रेशननी परत येणार आहे. आणि हे वर्क करतं हा लॉ आहे. जसंही आपल्याला समजायला लागतं की आपण बिंदास, मी कधीच असं पटकन असं बॅलन्स चेक करणं सारखं सारखं ते बघत नाही खर्च करायच्या वेळेस. आपण जेव्हा विचार करत असतो ते आपण ते सारखं त्याच्यावर फोकस ऊर्जा करतोय आपण तर ती ऊर्जा म्हणजे एक आहे की जिथं ध्यान जातं तिथं ऊर्जा वाहते. हा लॉ आहे. बरोबर आहे ना. जिथं केंद्रित होतं लक्ष तर तिथं ऊर्जा वाहते. आता शोभा मॅडमला जर कोणी सांगितलं दिवसभरात शेजारची मॅड काय ग चेहरा उतरलाय काय आजारी बिजारी आहे काय, परत 2 जण भेटले त्यांनी हे केलं म्हणजे त्या चांगल्या ठणठणीत होत्या. पण त्यांनी तिथं ऊर्जा तयार केली की अरे चेहरा उतरला. त्या खरंच आरशात जाऊन बघणार की माझा चेहरा उतरला. पण त्याच्या आधी जर म्हटलं की काय छान दिसती आजकाल कुठलं क्रीम लावतीये काय अँटी एजिंग वाटतंय काय गुड न्यूज काहीतरी आहे का काय, तर खरंच आपलं काय व्हायब्रेशन परत आपले चेंज होणार. मग ही सगळी जी आहे की आपल्याला आपली ऊर्जा राईट ठिकाणी हे यूज करायची. जहा ऊर्जा बहती वही ध्यान जाता, जहा ध्यान जाता वही ऊर्जा बहती, असं सिंपल आहे. त्यांना त्यांना वाटलं पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी चेंज दिसतंय म्हणून. हो. त्यांना घरातले काय म्हणतात मग तुम्हाला? मला ना सर पहिलं कसं व्हायचं की नाही का असं बोलताना वगैरे ते म्हणताना तुझा खूप चेंज झाला आता बोलतानाच. या मला मॅजिक बुक मध्ये मग त्यांनाही कळत. होते पूर्वीपासून पण तरी ते म्हणतात नाही थोडस पॉझिटिव्हिटी आली तुझ्या आता असं झालं तसं झालं असं म्हणतात ना. अजून बघा ना जसे जसे दिवस जातील ना 2-3 महिने तर काय बदल होतो बघा ना तुमचे स्वतःमध्ये काय काय बदल व्हायला लागतो. मग हे मॅजिक दुसऱ्यांमध्ये साठी युज करू शकता. हा मुलगी पण पूर्वी ना असं काही तक्रार सांगायला मी लागली ना मुलींची वगैरे तर म्हणायची अगं लहान मुलं येते होणारच आपण असं नाही बोलायचं असं बोलायचं. ती म्हणते मग तुझ्यात खूप बदल झाला. डेफिनेटली आपल्यामध्ये बदल झाला की समोरच्याला सांगायची गरजच नाही तुम्हाला बदल कर म्हणून. आपल्यामध्ये झाला ना आपल्याला